कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळपास 65 इमारतींना पाडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे या परिसरातील सर्व नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। जवळपास 6,500 नागरिक हे बेघर होणार आहेत। त्यामुळे धास्तावलेले नागरिक आहेत। नेमकं प्रकरण का होतं, हे संकट का त्यांच्यावर ओढवण्यात आलं, काय नेमकं प्रकार झाला, रेरा घोटाळा कसा होता आणि कशामुळे हे सगळ्या इमारतीवरती हे सगळं संकट आलेलं आहे, याचे सगळे कारणं, सगळे मुद्दे जे आहेत ते आपण वास्तुविशारद संदीप पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संदीपजी, काय सांगाल? खरं पाहिलं तर तुम्ही हा रेरा घोटाळा बाहेर काढला आणि 65 इमारतीवरती संकट आलं आणि 6,500 लोक हे बेघर होणार आहेत। काय नेमकं प्रकरण आहे? मुळात असं आहे की रेरा ॲक्ट यासाठी आला की सर्वसामान्य जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून हा कायदा आला, परंतु त्याचा पर्पज सॉल्व्ह होत नसल्याचं लक्षात आल्यावर मी तशी एक जनहित याचिका दाखल केली। जनहित याचिका दाखल असतानाच मी 2022मध्ये अशा 65 केसेस रेराच्या वेबसाईटला जाऊन शोधल्या, ज्याच्यामध्ये एक धक्कादायक बाब माझ्या लक्षात आली की त्याच्यामध्ये त्या महानगरपालिकेचे बोगस फॅब्रिकेटेड परवानगी घेतलेल्या होत्या आणि त्या बेसवरती रेराचं मात्र ओरिजिनल सर्टिफिकेट घेतलेला होता। आणि या सर्व गोष्टी जेव्हा मी महानगरपालिकेच्या निदर्शनात आणल्या, महानगरपालिकेने त्याच्यावरती FIR केली। FIR केल्यानंतर सर्वांना त्याच्यावरती एक SIT टीम बसण्यात आली। SIT टीम बसल्यानंतर मला असा कुठेतरी वाटलं की जे रेरा स्कॅम गेले त्याच्या मुलापर्यंत SIT टीम पोहोचणार, परंतु तसा काहीच घडला नाही। फक्त 15 लोकांना अरेस्ट झाले आणि 15 लोकांना अरेस्ट झाल्यानंतर ते जामिनावरती सुटले आणि त्याच याच्यावरती इतर लोकांनी अँटीसेप्टी बेल घेऊन सर्व सुटले। आणि त्या परिस्थितीची निर्माण जेव्हा झाली त्याच वेळेस ईडीने सुद्धा मला बोलवण्यात आलं। ईडीने 2 दिवस माझी पूर्ण चौकशी केली, पूर्ण माहिती घेतली, पूर्ण या 65 बिल्डरांबद्दल माहिती घेतली, प्रोजेक्टबद्दल माहिती घेतली, महानगरपालिकेची माहिती घेतली आणि ईडीने त्यांनासुद्धा बोलवून घेतले, त्यांच्याकडनंही माहिती घेतली। परंतु ईडी येऊनसुद्धाही तशी काही ठोस पावलं काही उचलली गेली आणि तशी काही ठोस कारवाई झाली नाही। त्यामुळे आज असं झालं की शेवटी ह्या 2-3 वर्षे प्रकरण चालल्यानंतर आज 19 नोव्हेंबर 2024ला तसा निर्णय झाला आणि त्या निर्णयामध्ये या 65 बिल्डिंग या तोडण्याचा आदेश झाला। आज मला एवढं वाईट वाटतं की तो निर्णय जरी असला तर आज त्या 65 इमारतीमधील सर्व लोक बेघर होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु मला असं वाटते की जी खरी सजा त्या स्कॅम ज्यांनी केलं त्यांना मिळायला हवी होती, त्यांना न मिळता आज या गोरगरिबी लोकांना, जी गरीब लोक आहेत, जी बेघर होणार त्यांच्यावरती ती पनिशमेंट त्यांना मिळते, त्यांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे। मी सर्वप्रथम याच्यात दोषी मी महानगरपालिकेला मानेल, कारण महानगरपालिकेने जेव्हा ही कामं उभी झाली त्यावेळी जर वेळोवेळी जर त्यांनी त्याच्यावरती नियंत्रण आणला असता तर ही एवढ्या मोठ्या 7-7 मिळाच्या बिल्डिंग राहिल्या नसत्या आणि एवढा स्कॅम झाला। मी रेरा अथॉरिटीला मी जर मानेल, कारण त्यांनी जर प्रॉपरली नगरपालिकेचे कागद करून सर्टिफिकेट इश्यू केले असतील असले का लोकांनी ते सर्टिफिकेट बघून म्हणजे याला मी रेराला जबाब मानतो। तसे मी सरकारला जबाबदार मानेल, का सरकार स्कीम जी इकडे अंतर्गत सबसिडी मिळाली ती नसती मिळाली, लोक तिथे संशय आला आणि पुढचा गाळा पूर्ण असता, पण तिथेच झाले ना केंद्राला सरकारला सुद्धा जबाबदार, तसं राज्य सरकारलाही जबाबदार मानेल, कारण राज्य यांना सर्वांवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं, परंतु त्यांचं नियंत्रण न आल्यामुळे याला मी राज्य सरकारलाही जबाबदार मानेल। आज मी एवढंच म्हणेल की कोर्टाचा आदेश असल्यामुळे ह्या बिल्डिंगा तुटतील, परंतु मी एवढंच म्हणेल की या सर्वांनी मिळून यांना कुठेतरी कंपेन्सेट केला पाहिजे। त्या बिल्डरांच्या प्रॉपर्टीवरती ह्या सर्व बिल्डिंगांचा व्हॅल्युएशन काढून त्यांच्या सातबाऱ्यावरती तो बोजा चढवला पाहिजे। तसंच रेरा अथॉरिटीने जी पैसे वसुली करायला पाहिजे होती ती वसुली त्यांनी केलेली नाही आहे। त्यांनी जेव्हा त्यांना एखादा प्रपोजलमध्ये चुका आढळतात आणि जेव्हा ती परमिशन रिवोक होते तेव्हा त्या बिल्डिंगचं पूर्ण व्हॅल्युएशन करून त्याची 5% दंड लावला जातो। तो दंड आजही लावलेला नाही। तो दंड लावला तर तो जर पैसे यांनी जर वसूल करून घेतले असते आज या लोकांना वापरता आले असते, परंतु तसाही त्यांनी केलेला नाही। आज त्या बिल्डिंगा तुटल्या तर ही वसुली त्यांना करता येणार नाही। सर्वप्रथम ती वसुली झाली पाहिजे, सर्वप्रथम याचा व्हॅल्युएशन तो बोजा सातबाराला चढला पाहिजे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारची आवास योजना अंतर्गत पैसे कसे आले
त्याच्यावरतीही चौकशी झाली पाहिजे. कारण आज केंद्र सरकारचा पैसाही तेवढा जवळजवळ 100 कोटी पैसा वाया जाणार आहे. तर त्याच्यावरतीही कुठेतरी विचार झाला पाहिजे. तसंच राज्य सरकारवरती की काही स्टेटमेंट्स अशा आल्या की सरकारी जागेवरती बिल्डिंग म्हणजे सरकारी जागेवरती तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटची लोकं काय करत होती, त्यांना माहीत होतं की नव्हतं माहीत, ह्याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे. आणि या सर्वांच्या चौकशी करूनच योग्य ती कारवाई झाली पाहिजे. परंतु मी एवढाच म्हणेल की राज्य सरकारने ह्या सर्वांना, आज आपल्याकडे म्हाडाच्या खूप बिल्डिंगे उपलब्ध आहेत, या लोकांना तिथे त्यांना कुठेतरी राहण्याची व्यवस्था, कारण शेवटी हायकोर्टाचा निर्णय बिल्डिंगा तुटण्याची संभावना जास्त आहे. जोपर्यंत इथले नागरिक सुप्रीम कोर्टात जाऊन काही रिलीफ घेत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती ही टांगती तलवार आहे आणि कधीही यांच्या बिल्डिंगा तुटू शकतात. रेग्युलायची संधी ही त्या मानाने फार कमी आहे, कारण 65पैकी 32 जागेवरती रिझर्वेशन्स आहेत आणि अशा रिझर्वेशनमध्ये एखादी रेग्युलाइज करणं पण अवघड आहे. म्हणून मी एवढंच म्हणेल की राज्य सरकारने तातडीने याच्यात लक्ष घालून योग्य ती परियोजना केली पाहिजे, नाहीतर हे सर्वच लोक बेघर होऊ शकतात. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा ह्या 65 इमारती उभ्या राहिल्यानंतर थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं, कारण की हा प्रश्न मोठा आहे लोकांपुढे की 65 इमारती उभ्या राहत आहेत, अधिकारी त्यावेळेस कुठे गेले होते किंवा हे त्यांना दिसलं नाही का, हे सगळं काही संगमत आहे का, किंवा कशा पद्धतीने ह्या सगळ्या अनधिकृत बांधकाम पुढे येतात. आपण गेल्या वेळेसच 1-2 दिवसापूर्वी एक केस स्टडी केली होती. अगदी बेसपासून तक्रारी होत्या, 2 वर्ष थांबले आणि मोठी चाळी तिथं उभा राहिली. असाच हा प्रकार आहे. नेमकं यामध्ये तुम्ही सांगा की कशा पद्धतीने अधिकारी याला सगळं पाठीशी घालतात. कसं आहे माहिती आहे का, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही अनधिकृत बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये कोणतीही गोष्ट होते महानगरपालिकेला माहिती नाही असं होऊ शकत नाही. कारण जेव्हा ही बांधकामं उभी राहिली तेव्हाच ये वार्ड ऑफिसरना ती त्याची कल्पना असते आणि होती त्यांना, आणि त्यांनी याच्यावरती दुर्लक्ष केला. कारण हे दुर्लक्ष अशा प्रकारे करतात की ह्यांना प्रत्येक साईटवरती गेल्यानंतर तिथे यांना पाकिटं मिळतात. ही पाकिटं घेऊन ही त्या बिल्डरबरोबर संगमत करून त्यांच्यामध्ये हात मिळवणी करून ही कामं केली जातात. म्हणजे मी सर्वप्रथम महानगरपालिकेलाच दोषी मानेल की त्यांच्यामुळेच हा सर्व प्रकार घडलेला. जर त्यांनी नियंत्रण ठेवलं असतं तर आज इथपर्यंत ही स्टेप आली नसती आणि आज ही वेळ त्यांच्यावरती आली नसती. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. ज्यावेळेस नागरिक घरं घेतात, बँक लोन त्यांना दिल्या जातं. जसं तुम्ही म्हटलात की सबसिडी मिळाली केंद्र शासनाकडून, बँक लोन दिले, त्यामुळे हे काय रॅकेट आहे का, बँकेची काही बिल्डरांचं काही साठलोट आहे किंवा काय नेमकं यामध्ये असू शकतं, त्यामुळे नागरिक फसलेले आहेत हे सगळे. कसं आहे, आता हा जो स्कॅम झाला, ह्या स्कॅममध्ये एक प्रियंका नावाची व्यक्ती, म्हणजे माझ्या ज्या लक्षात आलं की त्यांना अरेस्ट झालेली होती. आता त्या ज्या व्यक्ती होत्या त्यांचं रोल असा आहे की ते एखाद्या बुकिंगसाठी पार्टी आणणं किंवा हे त्यांचा रोल असतो. तर त्यांच्यासारखे इतर जे असे लोक असतात, हा प्रकार कसा घडतो की ते सर्वच करून देतात. म्हणजे टोटल की तुम्हाला आम्ही लोन पण मिळवून देतो. मग हे लोन कसे दिले जातात की लोनमध्ये एखाद्या लोनचे एजंट असतात, त्याच्यामध्ये 2% ते 5% कमिशन असतात. तर असे कमिशन असतात, तर त्यामुळे बँकासुद्धा काही बघत नाही आणि 2% आणि 5%साठी तो पूर्ण लोन त्यांची सँक्शन होते. म्हणजेच याच्यामध्ये असं होतं की मी बँकेनं सुद्धा जबाबदार, कारण बँके जर डीपमध्ये गेले तर ते लोन इश्यू करू शकत नाही, पण त्यांची लोन इश्यू होतं. याचाच अर्थ असा होतो की त्यांच्यामुळे सुद्धा हा प्रकार घडलेला. आपण त्यांना पण तेवढे जबाबदार मानू शकतो याच्यामध्ये. अधिकाऱ्यांचा थेट रोल कसा असू शकतो, कारण की एवढं मोठं प्रकरण घडलं, अगदी 65 इमारती पाडण्याच्या आधीच देखील आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये काय खबरदारी घेणं अपेक्षित होतं किंवा काळजी घेणं अपेक्षित, कारण नगररचना विभागामध्ये देखील अनेक अधिकाऱ्यांवरती आरोप झालेले आहेत. ते वारंवार त्या ठिकाणी अनेक वर्षही कार्यरत आहेत. आरोप होतात, मात्र इथे कुठेही पर्याय निघत नाही आणि यामध्ये कुठला मार्ग मोकळा होत नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये महानगरपालिकांनी ज्या टायमाला त्यांच्या निदर्शनात प्रकरण आलं, त्यांनी रजिस्टर ऑफिसला पत्र लिहिलं आहे, त्यांनी रेरालाही पत्र लिहिलं आहे. परंतु रेरानी ते सर्टिफिकेट प्रोवोक करायला, रद्द करायला खूप वेळ घेतला. तसेच रजिस्टर ऑफिसवाल्यांनी त्याची पूर्तता केली नाही. त्यांनी ते पत्राला, कारण आजही जेव्हा कोर्टाचा आदेश झाला तर आजही तिथे रजिस्ट्रेशन होतात. म्हणजेच यांचा एकामेकाचा नियंत्रण नाही आणि ही सर्व कामं फक्त पैशासाठी होतात. रजिस्टर ऑफिसमध्ये एखादा रजिस्ट्रेशन करायचं झालं का तिथे तुम्हाला
20,000 30,000 50,000 लाख मिळालं ते लोकांनी दिल्यात, तर तेवढं त्याच्यावरती ते रजिस्ट्रेशन्स केले जातात. म्हणजे रजिस्टर ऑफिस पैसे घेतो म्हणून ते रजिस्ट्रेशन होतात. वार्ड ऑफिसांनी पैसे खाल्ले म्हणून बांधकामं उभी राहिली आणि पुढच्या बँकेंना कुठेतरी त्या एजंटला कमिशन मिळाला म्हणून हे झालं. म्हणजे हे सर्व तसेच सबसिडी आणण्याच्या याच्यामध्ये पण काही रक्कम गेली असावी, कारण सबसिडी अशी मिळली जात नाही, कारण त्या सबसिडी ज्यांनी इश्यू केली त्यालासुद्धा काही पैसे दिले असताना तेव्हाच त्यांनी ती सबसिडी दिलेली आहे, कारण त्यांनीही कुठले कागदपत्र पाळले नाही, काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शासनाची सर्वच यंत्रणा फक्त पैसे घेण्यासाठी होते आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला आता मिळतो आहे. आणखीन एक प्रश्न आहे की अनेक आम्ही नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी असं सांगितलं की रेरा नंबर होता त्या प्रॉपर्टीवरती आणि त्यामुळे आम्ही ती प्रॉपर्टी विकत घेतली. मात्र रेरा दिसतोय, तर महापालिकेचा त्यामध्ये काय रोल असू शकतो किंवा त्यांनी काय काळजी घेणं अपेक्षित होतं? कसं आहे की पूर्वी परिस्थिती अशी होती की तीच मी माझ्या केसमध्ये मागणी केलेली होती की महानगरपालिकाची एक सपरेट त्यांची वेबसाईट आहे, महारेराची एक सपरेट वेबसाईट आहे. महानगरपालिकेमध्ये जो पण प्लॅन पास होतो त्यांनी त्यांच्या वेबसाईटला अपलोड केला पाहिजे. ते अपलोड आजही करत नाही, जेव्हा की कोर्टाच्या आदेशाने आता 48 तासाच्या आत अपलोड केला पाहिजे. आणि माझ्याच केसमध्ये असं झालं आहे की त्यांची महानगरपालिकेची वेबसाईट ही महारेराच्या वेबसाईटला लिंक करण्याचा आदेश झालेला आहे. त्यासाठी असं आहे की जे प्रकरण घडलं ते पुन्हा घडू नये म्हणून तसं केलं, कारण जर ती लिंक असती तर ते जे काय प्लॅन अपलोड झालेले होते ते परफेक्ट आहे की नाही त्यांच्या निदर्शनात आलं असतं. आता काय झालं या केसमध्ये की ह्यांचे प्लॅन कुठेतरी बाहेर बनले गेले बोगस आणि ते त्यांच्या वेबसाईटला अपलोड झाले, परंतु त्यांनी त्याची खात्री करून नाही घेतली की ते ओरिजिनल प्लॅन आहेत की डुप्लिकेट प्लॅन आहेत. त्यामुळेच हा प्रकार घडला. म्हणून आता इथून पुढे तरी मला त्याची संभावना कमी वाटते, कारण त्या लिंक असल्यामुळे हा प्रकार पुढे घडणार नाही. तसं नागरिकांनी त्यांच्याकडे काही पेपर होते, रेराचा नंबर होता आणि विशेष म्हणजे त्या ऑनलाईन पेपरला महानगरपालिकेचा एक पेपर जोडण्यात आला होता, पण अधिकाऱ्यांनी तो दावा फेटाळला, तो पेपर आमचा नाही आहे, डुप्लिकेट्स त्यावरती सह्या आणि शिक्के केलेले आहेत. ती एक जबाबदारी त्यांनी म्हणजे झटकलेली आहे आणि गुन्हा दाखल केला असं सांगतात. तर हे असं होऊ शकतं का? डुप्लिकेट पेपर होऊन ते लोड होऊन याची पुढची कशी प्रोसेस असू शकते यामध्ये? कसं आहे माहीत आहे का, ज्या ऑफिसरांची नावांचं सिग्नेचर केलं आहे त्यांनी पर्सनल लेवलला जाऊन पण एक तक्रार करायला हवी होती. ती तक्रार आजपर्यंत नाही झाली. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या बाबतीतसुद्धा एक कमिटी बसवली पाहिजे, त्यांना विचारणा केली पाहिजे की एक्झॅक्ट हे डॉक्युमेंट्स बनले कसे, खरोखरच त्यांच्या ऑफिसर याच्यामध्ये सामील आहेत की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. फक्त FIR केली तर त्याच्यावरती संपत नाही, कारण अनेक लोकांचे आरोप प्रतिआरोप चालू आहेत की त्या ऑफिसर लोकंसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व होते. परंतु याचा सोक्षमक तेव्हाच लागेल जेव्हा ज्या व्यक्तीच्या नावाची सिग्नेचर आहेत त्यांनी समोर येऊन त्याचा खुलासा केला तरच ते खुलासा होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी आता काही दिवसापूर्वी जाहीर केलं की ज्या इमारती अनधिकृत आहेत किंवा सरकारी जागेवरती आहेत यांना कुठेतरी अधिकृत कसं करता येईल याबाबत प्रयत्न केला जाईल किंवा मग सरकारतर्फेच हे सर्वोच्च न्यायालयामध्ये जातील असं त्यांनी सांगितलं आहे. तर हे रेग्युलर होऊ शकतात का या सगळ्या इमारती? मुळात असं आहे की आता नुकताच एक गोवा हायकोर्टने एक निर्णय दिला आहे की इररेग्युलर स्ट्रक्चर कॅन बी रेग्युलाइज नॉट इलिगल. याचा अर्थ असा आहे की एखादा प्लॅन पास झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये काही कमतरता राहिलेली असेल तर त्याला रेग्युलाइज होऊ शकतो. सरसकट इलिगल स्ट्रक्चरला रेग्युलाइज होण्याची संभावना फार कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही स्टेटमेंट जरी केले असले तरी हा विषय खूपच अवघड आहे, कारण संपूर्ण जागेमध्ये 32 रिझर्वेशन आहेत. आज 32 रिझर्वेशनसाठी UDला ते पहिले रिझर्वेशन चेंज करून घ्यावे लागतील. ह्याच्यामध्ये किती बिल्डिंग आहे अशा आहेत की ज्या स्टेबल आहेत का त्याची स्टेबिलिटी सर्टिफिकेट चेक करून जेवढ्या वाचवता येतील तेवढा वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण मला वाटत नाही की ह्याच्यातली एखादी बिल्डिंगसुद्धा वाचू शकते. म्हणून लोकांनी एवढंच आहे की ह्याच्यावरती जास्त डिपेंड न राहता फक्त शासनाच्या चुकीमुळे हा कृत्य घडला तर शासनाने यांच्यासाठी काहीतरी वेगळी उपाययोजना करून दिली पाहिजे, एवढंच मी म्हणेल. ह्या इमारती वाचू शकतील असं वाटतं आहे आपल्याला? मला याची फार कमी संभावना वाटते. इमारती वाचण्याची संभावना फार कमी आहे,
कारण पूर्वी एक 52A नावाचा एक सेक्शन आलेला, तो जर आज अस्तित्वात असता तर कदाचित ह्या बिल्डिंगा वाचू शकल्या असत्या. जेव्हा 53(3) खाली हा प्रपोजल रेग्युलाइजला गेला आहे तेव्हा त्या प्रॉपर मार्जिन असली पाहिजे, FSI प्रॉपर असला पाहिजे, रिझर्वेशन्स क्लिअर असल्या. आता बऱ्याचशा प्रॉपर्टी असं आहे की यांचा TLR झालेला नाही आहे, 7/12च्या नोंदी चुकीच्या आहेत. म्हणजे आज ज्या केसला जरी 7/12 जोडलेला आहे, नक्की बिल्डिंग त्या जागेवरती काही याचेसुद्धा कोणी अजून क्लिअर नाही आहे. कारण बऱ्याच वेळेला इथे महानगरपालिकेमध्ये झाल्यात की 7/12 वेगळा असतो आणि बिल्डिंग वेगळ्या ठिकाणी असते. तर अशा केसेससुद्धा याच्यामध्ये आदलू शकतात. त्यामुळे मला थोडा अवघड वाटतो की ह्या बिल्डिंग रेग्युलाइज होतील असं. नक्कीच अशा पद्धतीने वास्तुविशारद संदीप पाटील यांनी हे सगळं प्रकरण गेली 2 वर्षांपासून हाताळलेलं आहे. खरं पाहिलं तर यामध्ये SIT देखील बसवण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण ईडीपर्यंत गेलं. राज्य शासनाकडे देखील हे प्रकरण 2-3 दिवसापूर्वी गेलेलं आहे आणि यामध्ये नेमका तोडगा काय निघतो आहे त्यासाठी राज्य शासन हे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र 6,500 नागरिक हे बेघर होतील की नाही होणार हा प्रश्न अनुत्तरित राहतोय. सुरेश काडे, ABP माझा, कल्याण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.